तर नमस्कार भावानो, स्वागत आहे आपलं न्यू ब्लॉगमध्ये. आज गुढीपाडव्याचा दिवस आहे. मला आज उशीर झाला उठायला पण, कारण की आपल्या गाडीची पूजा आज पाडव्याचं जास्त बी हाव करायला जमत नाही. म्हणलं आज पूजा वगैरे करून घ्यावं. घरात पण आपली छोटीशी पूजा झालेली आहे. आता गाडीची पण व्यवस्थित पूजा केली चकाचक घेऊन. हे पहा आपली गाडी एकदम सुंदर सजवून असं फुलाचा हार वगैरे घालून नारळ फोडून मस्त स्वस्तिक काढून गाडी देऊन पूजा केलेली आहे गाडीची. हे आपलं पिलो आहे. पिलो काय म्हणतो? आज कसं झाली गाडीची पूजा? हां, तुझ्या गाडीची पूजा केली का नाही तू? हां, इकडं बघ. गाडीची पूजा केली का नाही तू? कधी? आहे आज. आता पूजा वगैरे होतं म्हणून जरा उशीर झालं आणि उन्हाळ्याचा टाईम आहे आणि ऊन भरपूर आहे, त्याच्यामुळं अजून थोडा वेळ घालणार आहे मी. दुपारच्या नंतरच जाणार आता ड्युटीला. 3च्या नंतर आपल्या ड्युटीला टच व्हायचं आणि 3च्या नंतर जे होईल ते होईल. 9-10 वाजेपर्यंत मग बघू पुढचं पुढे. आता गुढीपाडवा म्हटल्यावर घरात सण वगैरे होणारच. पोळ्या खायचं आता दाबून संध्याकाळी आणि उद्या सकाळी पोळ्याची तयारी चालू आहे इकडं. आमच्या घराच्या पाठीमागं एक मंगल कार्याचं काम चालू आहे भरपूर मोठं. पहिलं पूर्ण जंगल होतं, इथं काहीच नव्हतं. आता बघा कसलं झालं. उपारा पूर्ण मंगल कार्यालय बनायला आहे. अगोदर काहीच नव्हतं इथं. पूर्ण रेल्वे चालली आहे तिथून बाजूला. त्याच्या बाजूलाच आपलं मंगल कार्यालयाचं काम चालू आहे. आता कुणाचं आहे काय माहीत, पण काम चालू आहे. हे काम चालू असल्यामुळं पाठीमागचं जागा बघा किती सुंदर दिसायला. नाहीतर पूर्ण हे जंगल एरिया होतं. इथं पूर्ण जंगल, झाडं झुडपं. वा वा वा, 2 नारळाचे झाडं किती सुंदर दिसायला लागले. वा 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 वा, एकदम पेंटिंगमधले नाही दिसायले. वा, ते पहा इकडं पूर्ण जागा साफ झालेला आहे. इथं एक झाड होतं मोठं, ते झाडाला काढलं, ते खोडूक त्याचं तिथं पडलेलं आहे. साईडनं बगीचा पूर्ण लावून टकाटक एकदम मंगल कार्यालयाचं काम चालू आहे. रोज 4:30-5 वाजता उठतो मी. रोज 4:30-5 वाजता. आज 7 वाजले. माझं दिमागा चालू. थोडं उशीर झालं. आता धंदा कसा आहे, थोडा पण उशीर व्हायला जमत नाही. एक तर उन्हाळ्याचा टाईम आहे, तुम्हाला उशीर करायला जमतच नाही. आणि धंदा सकाळीच असतो. जे काय आहे 11, 10:30, लास्ट 11 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर धंदा समाप्त होतो. कोणी तर इकडून तिकडं जाणारे एखादी कस्टमर भेटून जाते. नंतर धंदा सकाळच्या टायमालाच, कारण की इकडून तिकडं कामाला जाणारे लोक राहतात. थोडं पण उशीर झाले की मग डोकं काम करत नाही. आज उशीर झाला असं वाटतं. मग त्याच्यामुळं होईल तेवढं लवकर उठायचं. पण हे ऑटो रिक्षाच्या धंद्यामध्ये असं झालं. एकतर मी इकडं भरपूर आउटसाईडला राहतो. आउटसाईडला म्हणजे आता रिक्षाचा धंदाच असा आहे, कुठं पण राहावं त्याचा काही प्रॉब्लेम नाही. एकदा आपण धंद्यावर चढलो पण कुठली पण ट्रिप पडते तिथं जावं लागते. धंदा दुपारच्या टायमाला असले की मग तिकडंच राहावं लागते कुठं पण. आता आपल्या रूमच्या बाजूलाच भाडे भेटावं म्हटलं तर कसं भेटत नाही. तसं नसते धंदा. एकदा सकाळी निघाले की पूर्ण 10-11 वाजेपर्यंत आपणाला इकडून तिकडं फिरत राहावं लागते. आणि दुपारच्या टायमाला भाडे कुठं झाडं खाली उभं राहू देत नाहीत पोलिस. अवघड आहे धंदा, पण चांगला आहे, बरं आहे. आपली धंदा आपल्यासाठी चांगलंच आहे. मेहनत जास्त आहे, एवढंच आहे. थोडं मेहनत जास्त करावं लागतं. अगोदर कसं जिम करायचं जरा टाईम भेटायचं. आता जरा टाईम कमी भेटाले मला, कारण की फिरणं जास्त झालं. आणि खास म्हणजे रिक्षा घेतल्यापासून अख्खा पुन्हा फिरलो. पुण्यात अशी एकही गल्ली नाही की मी फिरलो नाही. पण नावच मला पाठं नाहीत. कोणती गल्ली काय नाव आहे ते जरा अजून कन्फ्यूज आहे. पण असं कुठली गल्ली नाही की मी गेलो नाही. असं पुण्यामध्ये भरपूर ठिकाणी फिरलेलो मी. तर आता रस्ते नवीन मी मॅप लावून जायचं. पण आता काहीच अवघड नाही. रस्ते एकदम मला इझी होऊन गेले सगळे. पुण्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ह्या कडापासून ते त्या कडापर्यंत उग्ग फिरलेला माणूस आम्ही. हो, अजून जुना ह्यात गेल्यावर मग तर अजून काय प्रॉब्लेम नाही. तर आपला विषय एकदम सुंदर चालू आहे. आपलं सगळं एकदम टकाटक चालू आहे. फक्त हप्ते फेटायचे तेवढे टेन्शन आहे. काय करू, माझ्याकडे पैसेच नव्हते म्हणून मी हप्त्यावर गाडी घेतली. एकदा हप्ते जर नील केलो का नाही, मग राजा माणूस झालो.
पण ते कसं होईल काय सांगता येत नाही. कोणीतरी एक 4-5 लाख रुपये दिले तर बरं होणार आहे. काय करा. हप्ते म्हटले की मला टेन्शन येतं बरं का. लोकांचे पैसे अंगावर ठेवून घेणं 10-20 हजार रुपये जरी असले तर मला टेन्शन येते. पण आता 5 लाख 4.5 लाख रुपये माझे हप्ते फेडायचे. 0 डाऊन पेमेंटवरला आहे ना, हप्ते जाणारच. तर त्याच्यामुळं प्रॉब्लेम चालू आहे. मला टेन्शन येतो. आज धंदा नाही झाला की मग अजून टेन्शनमध्ये असं आहे. आज एकतर उशीर झाला, गुढीपाडवायचा दिवस आहे, आज सणासुदीचं काय टेन्शन नाही. पण जाणार दुपारून म्हणजे जाणार. जाऊन आपलं एक 700-800 रुपये घेऊन येणारच. हो, एवढं खात्री आहे आपणाला. 3-3:30 वाजता गेलं 700-800 रुपये आणायचंच. हो ठीक आहे, चालतो. बाय बाय. जरा चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. गरीबाचा माणूस हो. टाटा बाय बाय.